त्या दिवशी मला असं पोटात दुखत होतं, मी हिला फोन केला, दीदी माझ्या पोटात दुखतंय. तुझं वय काय काय चाललंय? आणि अशी छोटी छोटी इवली इवलीशी बोट, तिचं मी बोट असं खाल्लं होतं. आणि असं पण होतं की आमच्यात काहीतरी झालं ना, ही जोरात आई आई बघणारच नाही आमच्याकडे. नवीन आलाय ह्याच्यावर हे फ्री आहे आणि ही आई आई मला हे हवंय आणि मला कोणी आलं तर मी एकच उत्तर देते, आमच्याकडे आहे हे. अरे सॉरी तुम्ही असाल की नाही माहित नाही, असं मी खूप माझा ब्लंटली बोलले होते तिला. ही इतकी जास्त चिडवते ती बाय नेचर. अँड आय वॉज वर्किंग ऑन इट अँड माझं पण चाललं आणि मला एक दीदीचा फोन आला, अनुजा जरा राहतीये ना. तुला काय झालं? आणि मी गेले, तो पंखा बंद कर ना. आता मी अशी नाहीये ओके. त्याच्यापेक्षा जास्त तिथं हिची होती, तू लग्न कर, मला कंटाळा आला, तू बेबी कर. एखाद्याला राग देत असशील आणि त्याचा राग वाढत असेल मग ते कसं चांगलं होईल? ओके फाईन, नेक्स्ट क्वेश्चन. पण जेव्हा कराटे मॅच वगैरे व्हायचा, कधी असं झालं की अपोज मध्ये खेळत की एकदा तर धुतलं होतं मी हिला. काश्मीरी क्रॉप पिक्चर आहे, मी ह्या दिशेला आहे. मी काढून का टाकलंय तुला? कारण की तुला तुझ्या आई बरोबर फक्त तो फोटो काढायचा होता की मी आणि माझी आई मदर्स डे. ऋतुजा सकाळी किती वाजता उठते? शूट असतं तेव्हाच सांग. हा नाही शूट मी का कळलं तुझं उत्तर होतं? बहीण म्हणून आय वॉज ऑलवेज बीन व्हेरी प्राऊड ऑफ हर. आय कॅनॉट एक्सप्रेस दॅट फिलिंग. बहीण बघ कशी नाही म्हटलं तरी एक तर की हा ठीक आहे ना, ती तशी आहे. कुठे तुम्ही कम्पेअर करता काय वडील? एकंदरीत तिथे बघताना मी रडले, एक अनन्या बघताना मी रडले. एकदा ना एक अशी कुठली तरी तिच्या आयुष्यात पर्सनल गोष्ट घडली आणि ती माझ्या एका वेगळ्या मैत्रिणीला माहिती होती. मी तिला म्हटलं की हे तू मला का नाही तुला शेअर करावं असं वाटलं. आणि ते मला इतकं हर्ट झालं की आपण आपल्या बहिणीसाठी नाही आणि कोणीतरी आपली जागा घेते की काय, ती इन्सिक्युरिटी मनात आली. लहानपणी तर ती एकदम केअरिंग, त्याच्यानंतर मध्ये एक टीनेज येतो तेव्हा खूप मतभेद होते, भांडणं व्हायची, तेव्हा आमच्यामध्ये मैत्री सुद्धा नव्हती. आणि मी असं पण केलं की माझे ब्लेम मी हिच्यात पण ढकलून झालेले. आणि मग हळूहळू मला कळलं की माझ्या चुका काय आहेत, मग मी खूप बदलले. आता मी खूप जास्त चांगली बघते. मुझे कोई प्यार नहीं करता. You don't love me You don't anymore. love, you don't love me anymore. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर आज सिस्टर डे आहे आणि या निमित्ताने मी तुमच्यासाठी खास बहिणींची जोडी घेऊन आली आहे. या बहिणींनी त्यांच्या कॉलेजमध्ये धुमाकूळ घातलाय आणि त्यानंतर मला असं वाटतं की त्या दोघींनी कलाकार होण्याची जर्नी देखील सोबतच सुरू केली. त्यानंतर एका बहिणीने राईट टर्न घेतला, दुसरी जी बहीण होती ती हे स्वप्न पुढे सुरूच ठेवत राहिली आणि आता दोघी पुन्हा एकत्र त्यांच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करत पुढचं पाऊल टाकत त्यांनी पुढचं पाऊल सुरू केलंय. आणि या बहिणी कोण आहेत हे तर तुम्हाला कळालंच असेल, कारण आता सगळीचकडे त्यांचीच चर्चा होते. तर अशा ऋतुजा आणि अनुजा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. सिस्टर डे आणि पहिले सगळ्यात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या दिवसाच्या. थँक्यू. मला एक सांगा, पहिले बॉन्ड कसा आहे तुमचा? खरं तर आता तर लहानपणापासून बहिणींचा जो बॉन्ड होता हा एक बॉस लेडी आणि एक पार्टनरचा जो झालाय त्याबद्दल ऐकायला आवडेल मला. मी लहान म्हणून मी सांगते, कारण आमच्यात लहान ही वाटते पण मी लहान आहे. सो लेट मी जस्ट. सगळ्यांना मला असं वाटतं हाच गैरसमज होता की तू मोठी आहे आणि ती लहान आहे. कारण की कसं, ही माझ्या आईवर गेलीये आणि मी माझ्या वडिलांवर गेले, तर आमच्या दोघांमध्ये म्हणून तो ड्रास्टिक डिफरन्स दिसतो. पण तरी आमचे फीचर्स सिमिलर आहेत कुठे ना कुठे. डोळे चांगलं वाटतं. आणि बॉन्डचं म्हणायला गेलं तर आमच्यामध्ये असं आता लहानपणापासून बघायला गेलं तर लहानपणी तर ती एकदम केअरिंग, त्याच्यानंतर मध्ये एक टीनेज येतो ज्याच्यामध्ये सगळं आपण आपलं जगायचं असतं. तेव्हा खूप मतभेद होते, भांडणं व्हायची, तेव्हा आमच्यामध्ये मैत्री सुद्धा नव्हती. पण कितीही ते असलं, भांडणं असली, कितीही प्रॉब्लेम्स असले तरी जो एक रिस्पेक्ट आणि लव्ह होता तो ऑलवेज होता. असं नव्हतं की ते नव्हतं, पण फक्त ते काही वरवरची जी भांडणं बहिणी बहिणी म्हणून ते एक होतं. आणि मग इव्हेंच्युअली आफ्टर फ्यू इयर्स जसे जसे आम्ही मॅच्युअर होत गेलो तसं तसं ते बॉन्ड फक्त बहिणींचं नसून मैत्रिणी, आई आणि मुलगी असंही झालेलं आहे ते. त्याच्यामुळे इफ एनिथिंग हॅपन्स टू मी, मी पहिला हिला विचारते, दीदी असं दीदी येते, अँड शी विल ऑलवेज पॅम्पर मी, किंवा ती मला असं त्याच्यातनं खूप सांत्वना देते किंवा मला खूप सपोर्ट करते त्या बाबतीत. आणि असंच व्हायचा वर्ष आमचं चालू असतं. आणि हिच्याशिवाय माझं तर पानच हलत नाही. म्हणजे मला काहीही ऑप्शन विचारायचं असेल हे काय आहे
तर ते हिलाच मी विचारते की हे काय. हो, पण लहानपणीचा आता जो विषय निघाला तर मी असं ऐकलं की तुम्ही दोघी भातुकली खूप छान खेळायच्या. ते पूर्ण साडी वगैरे नेसून असं वगैरे ते काय असायची तेव्हा, ते तुमची एक पद्धत का होती? मला एक म्हणायचं होतं की त्याच्यामध्ये इफ यू सी दीदीचे मोस्ट प्रोबेबली ना तुम्हाला साड्यांमध्ये फोटोज दिसतील, ते तिला लहानपणापासून लव आहे. म्हणजे इट्स साडी लव्हर, शी इज अ साडी लव्हर. आणि ती कधीही प्रिफरन्स जर म्हटलं की जीन्स वाला की साडी, साडी, ही साडी नेसेल तिचं असं आहे. आणि मला विचारलं तर मी एक्झॅक्ट अपोजिट आहे की मी जीन्स घालेन. तर मग तिला जे आहे ना तेव्हापासून ती अशी ती नर्चरर आहे लहानपणापासून. तर मी लहान ना तर मग ती मला माझं तिचं बाळ असं करून ही खाऊ घालायची. ती खाऊ घालायची, आईची ओढणी असं साडीसारखं लावायचंय आणि मग तिला पाळणाघरात सोडते, हा जीव घालते, हा असं करून ते माझं बाळ असं करून भातुकली खेळायची. पण तेच झालं ना, लहान बहीण असलं की तेच पॅम्पर करणं येतच. मला एक सांग, किती काळजी घेतली जायची तिची तू लहानपणी अशी, जेव्हा असं कळालेलं की आपल्याला बहीण झाली. आणि तेव्हा असतं ना की आई वडील काही किस्से सांगितलेत का, जेव्हा तुला बहीण झालेली तेव्हा तू अशी वागत होतीस, तेव्हा तू तशी वागत होती? एक डेंजर किस्सा सांगू. ही एकतर गोरी आहे खूप, आणि जन्माला आलेली तेव्हा तर आणखीन गोरी पान होती, आणि अशी छोटी छोटी इवलीशी बोट, आणि असं ना असं वाटतं ना खाऊन टाकावं, तर तिचं मी बोट असं खाल्लं होतं. हे आम्हाला आईने सांगितलेले किस्से. आम्हाला आईने सांगितलं, मला त्यातलं काही आठवत नाही. की दीदी यायची आणि माझी बोटं खायची. पण तेव्हा तू किती काळजी घ्यायची हे पण सांगितलं? ऑब्व्हियसली मला आईने सांगितलंय की, आता मला काहीच आठवत नाही, आईने सांगितलेलं की जेव्हा ही जन्माला आली आणि जेव्हा ती बाळाला पहिल्यांदा आणतात तेव्हा मी तिला असं मांडीत घेऊन गोंजारत बसले होते, आणि मी घाबरले नाही की एवढं छोटं बाळ मी कसं घेऊ, आणि घरच्यांनी मला ते सेफली मी सांभाळते की नाही बघून माझ्या हातात दिलं होतं. सो ते एक म्हणतात ना ममत्व, ते पहिल्यांदा आलंच आहे माझ्यात तिथनंच. पण शाळेचे दिवस कसे होते तुमच्या दोघींचे असे? ती किती वर्षांनी लहान आहे तुझ्या? 1 वर्षाने लहान आहे. हो. पण मग ते शाळेचे दिवस कसे होते तुमचे? खूप मस्त होते. आम्ही पार्लेडियाकला होतो तोपर्यंत आम्ही अशा एकदम खूप घट्ट आणि एकत्र यायचो डे केअर सेंटरला, पाळणाघरात एकत्रच राहायचो. आणि मग टीनेज आलं, आम्ही गेलो होतो मिलिटरी स्कूलला. तिचा ग्रुप वेगळा, माझा ग्रुप वेगळा, आणि मग मी थोडीशी खूप डिसिप्लिन्ड आहे की मला हे, आणि तिथे डिसिप्लिन मुलं जास्त आवडतात, तर ही थोडीशी लेझी पांडा आहे माझा. त्यामुळे सतत ते कम्पॅरिझन व्हायचं, बहीण बघ कशी नाही म्हटलं तरी एक तर की हा ठीक आहे ना, ती तशी आहे, कुठे तुम्ही कम्पेअर करता काय वळीवर. आणि हिचं एक नेचर आहे, ती जिथे पण जाते ना अट्रॅक्ट करते, ती सेंटर ऑफ अट्रॅक्शन होते. माझं तसं नाही आहे, मला अलूफ राहायला जास्त आवडतं, शांत राहायला जास्त आवडतं. सो बेसिक नेचरमुळेच आमचे ना थोडंसं डिफरन्सेस वाढू लागले. पण जसं जसं हॉस्टेल सुटलं, मग 1 वर्ष ती एक्स्ट्रा होती हॉस्टेलमध्ये, मग मी इथे एकांकिका स्पर्धा हे करू लागले, आणि मग ती आली, आणि मग हळूहळू एकमेकींना आम्ही समजून घेऊ लागलो, आणि मग मॅच्युरिटी येतच जाते ना. तर मग आणि आता म्हणजे बाई आमच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. आम्ही एकमेकांना किती काही बोललो तरी कोणी दुसरं येऊन आमच्यात काही बोललं तर आम्हाला सहनच होत नाही. म्हणजे तुम्ही नका बोलू, आम्ही काय ते बघून आम्ही आमचं बघून. आईने मी म्हणते ना, उंदराला मांजर साक्ष म्हटलं, तुमच्याकडनं काही आम्हाला अपेक्षा नाही, तुम्ही तुमचं साठलोट सुरू असतं. आणि असं पण होतं की आमच्यात काहीतरी झालं ना, ही जोरात आई बघणारच नाही आमच्याकडे, आणि तिला माहिती आहे उद्या मी काय बोलली तर ही मलाच माझीच साईड घेणार आहे, आणि परत तिलाच बोल तू नको बोलू आमच्यात काही. पण ती हाक आईला बरं, कारण की मी घाबरेन, अजूनही मारते आई उगाच. मला सांगा, जिद्दी कोण होतं तुमच्या, किंवा तुमच्यात जेव्हा भांडणं झालेली एखादी अशा कोणत्या गोष्टी झाली की हे मलाच हवं आणि ते मलाच हवंय, असं जिद्दीपणा? नाही, असं तर नाही कधी आमच्यात झालं. असतील एवढं काय माहित नाही. मला हवं फार नाही झाली, कारण बाय नेचर, आता ही गंमत सांगते, लहानपणी आम्ही शॉपिंगला जायचो, इव्हन किराणा बाजारमध्ये बाजार भरायला जायचो, तेव्हा ना सगळे जे लोक असतात सेल्स पर्सन, ते हिला हे नया आया आहे, हे नवीन आलाय, ह्याच्याबरोबर हे फ्री आहे, आणि ही आई मला हे हवंय, आणि मला कोणी आलं तर मी एकच उत्तर द्यायचंय, आमच्याकडे आहे हे, मला नकोय. तर ती सगळ्यांची लाडकी होती तिथे. सो असं कधी त्यावरनं भांडणं नाही झाली. मला फ्रीच्या गोष्टी फार आवडतात. आणि आम्ही एकमेकींना ते कपड्यावरनं वगैरे अशा मी हिचे कपडे टी शर्ट छान छान, ही एक तर ही खूप काय म्हणतात
खरं तर ही ऍक्टर व्हायला हवी होती, कारण हिचं राहणीमान हे ते आणि सगळं बघतं असं वाटतं की हीच. आणि मी खूप अशी म्हणजे 4 कपडे आहेत, ओके फाईन, हिच्याकडे 10 कपडे तरी आज काय घालू, माझ्याकडे काही नाही आहे घालायला, त्यावर खूप होतं की अगं इतकं आहे तुझ्याकडे. आणि मग मी हिचे कपडे घालायचे आणि मला ना लूज टी शर्ट्स खूप आवडतात आणि हिचे ओव्हरसाईज टी शर्ट्स मला ते असे छान वाटायचे, तर ते मी कधी कधी घरी घालायचे. त्यावरनं आमची खूप भांडण व्हायची की हे बाहेरचं आहे, तू घरी का घालतेस. इट्स लॉजिक. मी ते बाहेर जेव्हा मी जाणार त्याच्यासाठी आणणार, कारण मला पण टी शर्ट्स फार आवडतात घालायला, तर मी जीन्स आणि टी शर्ट पर्सन आहे. तर मी आता कसं एकदम चल हे ते त्याच्यात ते कम्फर्ट आहे, तर मी घालण्यासाठी म्हणून नवीन नवीन छान छान घेऊन यायची. ही बाई दुसऱ्या का तिसऱ्या वेळेला ते घरात झोपताना घालायची. मी म्हटलं ते पहिले काळ, तू माझे कपडे घेतलेसच का, इथून सुरू आहे. पण असं मार वगैरे खाल्लं कधी तिचं लहानपणी असं कधी नाही थोडं थोडं असं जनरल जनरल जी मारामारी होते ते. आणि असं कधी नाही आमच्यात ना कधी असं ना सिरियस भांडण कधीच झालं नाही की आम्ही बाई बोलतच नाही आहोत आणि पटतच नाही एकमेकींचं, असं कधीच नाही झालं. आणि ही लवकर माफ नाही करत. मी आपल्याला मागे लागून लगेच सॉरी ना. आता तर 2 पर्सनॅलिटी असतात. माझी पर्सनॅलिटी अशी आहे की मला जर राग आला तर मला थंड होऊ द्या, तुम्ही त्याच्यात बर्फ टाकायला येऊ नका, नाहीतरी म्हणतात फुसफुस असं होणार आहे. ते तो तवा गरम आहे ना, राहू द्या ना त्याला जरा गरम, ऑटोमॅटिक ती बर्फ टाकायला येते डायरेक्ट. आणि माझं ऑटोमॅटिक मी राहूच शकत नाही हिच्याशी, असं ते असं मला जो भांडण झालं, मी काही बोलले जरी ना 5व्या मिनिटाला मी तिथे असते सॉरी. मला असं होतं की थांब जरा थांब, नंतर बोलू. जसं आता एकांकिकेचा विषय निघाला, द हिस्ट्री ऑफ लेजंड्स हे तुम्ही दोघींनी एकत्र केलेली ती एकांकिका होती. मला त्या एकांकिकाची गोष्ट किंवा ते किस्से ऐकायचे की तेव्हा तुम्ही दोघं तर एकत्र काम करत होता, ते मी सांगू शकते. सो को आर्टिस्ट म्हणून पण तो एक बॉन्ड झालेला ना तुमचा, तो कसा होता? ओके, फॉर बॉन्ड इट वॉज मोर लाईक आय एम स्केर्ड टू डेथ ऑफ हर. ज्या ऍक्टिंगची गोष्ट येते ना किंवा ते नाटकाची, म्हणजे तिचं ते प्रेम, तिचं इतकं आणि ते डिसिप्लिन आणि डेडिकेशन इतकं असतं ना की त्याच्यात तुम्ही थोडी जरी मस्ती वगैरे करताना तिला दिसलात किंवा असं काहीतरी की तुम्हाला डिसिप्लिन करायचंय तिला, मग ती इतकी ओरडते. मग मी एकदम अशी बिचकून राहायची की मला माहिती आहे आता मी जर काहीतरी वागले की मला दीदी ओरडणार आहे. म्हणजे डिरेक्टरपेक्षा हिचं ओरडं मी जास्त खाल्लंय त्या पूर्ण ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये. दौऱ्यावर जायचे तेव्हा दौऱ्यावर कधी भांडून आलात का? असं मला मंगाशी आई बोलली की कधी असं व्हायचं, फक्त तुम्ही दोघे वेगवेगळ्या कॉलेजच्या असल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या दौऱ्यावर गेल्यावर? नाही दौऱ्या नाही. एक किस्सा मला आठवते, सवाईवाला. ह्यांची एकांकिका होती आणि आमच्या कॉलेजची होती, आणि आमचं कॉलेज म्हणजे असतंच फायनलला असं झोन होता. तर मी माज केला आणि मी तोंडावर पडलेले हात सल्यूट. आम्ही एलिम्स राऊंड झाले आणि आम्ही बसलेलो माझे कॉलेजची मुले, आणि ही अशी आली. तर म्हटलं काय झालं का परफॉर्मन्स? ती म्हणाली हा झाला. तर बाई म्हटलं आम्ही तर फायनलला असूच भेटू. अरे सॉरी तुम्ही असाल की नाही माहित नाही, असं मी खूप माझा ब्लंटली बोलले होते तिला. आणि त्या वर्षी आमची एकांकिका फायनललाच नाही आली आणि हिची आली होती, आणि तिने इतकं चिडवलं होतं मला. आणि त्या दिवशी मी ठरवलेलं की हा माज कधीच करायचं नाही आयुष्यात, कोणाला कमी लेखायचं नाही, काही नाही. आपण दरवर्षी होतो म्हणून या वर्षी आलंच पाहिजे असं काही नाही. त्या वर्षी त्यांची एकांकिका आलेली, तर आनंद आजही आहे. नाही असं नाही. ऍक्च्युली माझं कसं होतं ना की मी म्हणजे बॉटम ऑफ माय हार्ट मी तिला खूप रिस्पेक्ट करते. तिच्या अभिनयाचा मला खूप रिस्पेक्ट आहे आणि मी तिच्याकडनं खूप शिकले जेव्हा मी ते करतही होते. आणि देर वॉज ऑलवेज अ कम्पॅरिझन की माझी करण्याची स्टाईल आणि तिची करण्याची स्टाईल, आणि ते जे करायचे ते म्हणजे वेगळा क्लास, तो वेगळा वरचा क्लास होता म्हणजे बघायला गेलं तर. आणि आम्ही कशातून उभरते होतो असे त्या दरम्यान. आणि हिलाच बघून मी नाटकात गेले होते ते ह्याच्यासाठी. तर म्हटलं, आणि मग जेव्हा आमची सवय झाली आणि मुळात मी असं सहज गेले होते की दीदी आमचं मस्त झालं, तुमचं काय वगैरे असं ह्याच्यामध्ये. अँड शी जस्ट शोड मी दॅट ॲटिट्यूड. आणि मी अशी झाली की का मी काय केलं, हा म्हणजे पण मी काय असं आम्हाला फुल मी माझ्याच वेगळ्या ह्याच्यात गेले. आणि मग नंतर आमची आली आणि ह्यांची आलीच नाही. मला त्याचं पण असं होतं की ह्यांची का नसेल आली, पण ह्यांची तर चांगली आहे ना, ह्यांचं नाटक चांगलं आहे, मला स्वतःला आवडतं, ह्यांचं का नसेल आलं. पण जाऊ दे. पण नंतर म्हटलं नको, आता मला काहीतरी मिळाले. तर कारण ह्याचं कारण हे की ही इतकी जास्त चिडवते, ती बाय नेचर. ती मला इतक्या गोष्टींवरनं चिडवून झाली आयुष्यात. म्हटलं 10 वर्षात एकदा तरी मला चान्स मिळतो की मी हिला चिडवेन. ती चिडवलं, पूर्ण करून घेतलं मी. पण मला एक सांग ऋतुजा, मोठी बहीण आहे तर तिने असं
असतं ना, आता मी पण मोठी बहिणी, पण आपण कधी लहान बहिणींकडनं खूप कामं करून घेतो ना, आज तू हे कर, असे काही काही कामं करून घेतलीत ती. अनु जरा पाणी आण, ते स्विच बंद करते का, येते येतं ते दार लावलं. नो नो नो, दिस इज व्हेरी माइल्ड. Wait, I'll tell you. I have something. Okay, मी बाहेर होती, म्हणजे आमच्या घरात टेरेस. आता मी अशी नाहीये. ओके. मी मी टेरेस मध्ये आय वॉज डुईंग समथिंग आणि माझा फोन घेऊन गेले आणि मी बाहेरच्या रूम मध्ये कामाला बसायचे. बाहेरच्या रूम मध्ये मी माझा कम्प्युटर लावला होता वगैरे, आणि आय वॉज वर्किंग ऑन इट, आणि माझं माझं चाललं, आणि मला दीदीचा फोन आला, अनुजा जरा आत ये ना. म्हटलं काय झालं, ये ना प्लीज, जरा काम होतं. आणि मी गेले, तो पंखा बंद कर ना. म्हटलं मला तू कामाचं उठून पंखा बंद करायचं म्हणून फोन करून बोलवलंयस. असं नाही की ती बेडवरनं उठेल आणि पंखा बंद करेल, नाही, दरवाजा तिकडे आहे, आपण नाही उठणार, आपल्याकडे बहीण आहे. बाजूचा फोन उचलून ती फोन करते मला की तिथून ये आणि बंद कर. म्हणजे हे असं ती करते बघ, टॉर्चर. आता नाही करत मी. आता घर वेगळं, आता घर वेगळी झाली. पण मला एक सांग, लहान बहिणीची जिद्द असते ना, तशी तिची कोणती जिद्द तू पूर्ण केली असेल? सगळ्या बऱ्यापैकी सगळ्याच करते ती. म्हणजे मी तिला जिद्द सगळ्यात जास्त केली? माझं लग्न. त्याच्यापेक्षा जास्त जिद्द हिची होती. कधी करतेस लग्न, मला कंटाळा आला. मला कंटाळा आलाय, तू लग्न कर, मला कंटाळा आलाय, तू बेबी कर. तिला कंटाळा म्हणून मी सगळं करायचं. नाही, पण जेव्हा जेव्हा तिने जे जे मागितलंय, मी आय मेक शुअर की मी ते तिला देईन आणि मी तिथे असेन. आणि मला खूप छान वाटतंय की आज तिला जे कायम करायचं होतं, रेस्टॉरंट ओपन करायचं होतं, ती तिथे आहे आणि मी तिच्या बरोबर आहे, खांद्याला खांदा लावून. सो मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी जिद्द पकडू. ही आपली क्युम्युलेटिव्ह जिद्द आहे सगळ्यांची. पण मला एक सांगा की तुम्ही दोघीच्या हॉबीज पण खूप अशा वेगवेगळ्या आहेत असं मी ऐकलं. जसं तुम्हाला बॉक्सिंग करायला आवडायचं किंवा कराटे आवडायचं, आणि कराटेमध्ये आय थिंक तुम्ही नॅशनल प्लेयर पण आहात, खेळलोय, गोल्ड मेडलिस्ट पण आहात. वा, खूप छान. नॅशनल मेडल, इंटरनॅशनल घेऊन आले. वा. मला एक सांगा, ही जर्नी जेव्हा सुरू होती तेव्हा असं कधी झालं की कधी कोणी छेड काढली वगैरे असं आणि मारून आले? हो, मी तर खूप लोकांना मारले. झाले त्याचे किस्से. मी सुपाऱ्या पण घेतले. काय हा त्रास आले. मी काय ऐकलेलं म्हणजे ऋतुजा ना टॉम्बॉय होती कॉलेजमध्ये. अजूनही आहे. तेव्हा असं बॉयकट वगैरे असं होता, तेव्हा काय असं होतं की केस वाढवायचेच नाही की बॉयकट राहूनच? मी केस का वाढवले माहितीये का, एकांकिकेत मला रोल नाही मिळायचे मुलींचे, मला विग लावून काम करायला लागलं. म्हटलं नको, आपल्याला लीड रोल करायचा आहे एकांकिकेत, आपल्याला केस वाढवावे लागतील. मग मी वाढवले. पण मी मिलिटरी स्कूलला होतो दोघीही, त्यामुळे तिथे आम्ही ते शॉर्ट केले होते केस, आणि मला आवडायचा तो लुक. आणि बाय नेचर मी तशीच आहे, थोडीशी टॉम्बॉईश, त्यामुळे मला तो लुक, अटायर सगळं छान वाटायचं. आणि इवन कॉलेजमध्ये पण पहिल्या वर्षी ना मी गेलेले वर्गात बसले आणि एक सर आले, म्हणाले की ह्या कॉलेजमध्ये असं चालणार नाही, मुलं मुली एकत्र बसू शकत नाहीत आणि वगैरे. मी सगळे एकमेकांकडे बघले, कोण बघते ते, तू. मग मी अशी उभी राहिली आणि एक शरीरयष्टीवरनं थोडं त्यांना अंदाज आला, कारण आधी एवढंच दिसत होतं. मग त्यांना कळलं की, तर त्याने अख्ख्या वर्गात विचारलं, आर यू गर्ल और अ बॉय? आणि अख्खा वर्ग मला चिडवत होता पुढे एक आठवडा, आर यू गर्ल और अ बॉय? पण असं झाल्याच्या नंतर तेव्हा ना मला असं वाटतं की टॉम्बॉय हे फार कमी होतं तेव्हा, आणि तेव्हा ते मग असं अडॉप्ट केलं गेलं. आणि घरी दोघीही तशाच होत्या. मग घरच्यांचं कसं होतं की तुम्हाला सांभाळणं किती कठीण जायचं असं मला वाटतं? कठीण नाही जायचं. आमचं ते बाबा ह्याच्यातलं डायलॉग त्यांना प्रिय आहे की मारी छोरी छोरू से कम है के, तर आम्ही आहोत, मुलंच आहोत ऍक्च्युली. आणि बाबांना असं मध्ये आधी बोलायचं, हे काम करायचं आहे, मुलगा सुद्धा बरं आलं असतं. म्हटलं कशाला, मी आहे ना, आणि मी जाऊन करून यायचे. त्यांचं असं झालं, मुलाची गरज नाही, माझ्या मुली करतात सगळं, मुलाची गरज नाही कधी पडली असं झालं. जेव्हा लहान बहिणीने असा विचार केला की आपण आता कलाकार क्षेत्रातून बाहेर येऊ आणि ॲनिमेशनकडे वळू, तेव्हा तू असं तिला काही सल्ला दिलास का? किंवा जेव्हा ती करत होती तेव्हा ती असं होतं ना की कन्फ्युज माइंड होतं, तेव्हा तुमच्या दोघींमध्ये जे काही बोलणं झालं असेल तर ते कशा पद्धतीचं? तिला बाय प्रोफेशन ऍक्टिंग चूज करायचं होतं असं कधीच नव्हतं की ती जस्ट हॉबी म्हणून करत होती. तिला आवड होती, ती छान काम करते आणि तिने जर ग्रूम केलं तर ती करूही शकते. आणि ती माझा क्रिटिक आहे पहिला,
काहीही करताना ती सांगते, दीदी हे वाईट केलं सांग, दीदी हे छान नाही वाटत, हे खोटं वाटतंय हा. तर हळूहळू आता अशी स्टेज आली आहे करिअरमध्ये की तिला माझं काम आवडतंय. सो आय एम लकी की चला मी ॲटलिस्ट ग्रो होते ॲक्टर म्हणून. कारण तिला माझं सगळं माहिती आहे ना, माझे प्लस माहिती आहेत, मायनस माहिती आहेत, खऱ्या रिॲक्शन माहिती आहेत, त्यातल्या माहिती आहेत. सो ते तिला. आणि आधी लव्ह सीन्स ती म्हणायची असं का करते तू, कशी दिसते, कम्फर्टेबल वाटतेस किंवा नीट नाही करत आहेस. सो ते मग ती सल्ले द्यायची, असं कर, ह्यातलं हे बघ, त्यातलं ते बघ. मग बघून ते मी शिकले. सो ती कायम होती तिकडे गाईड करायला. आणि जेव्हा तिला ॲनिमेशन फील्डमधनं ते फील्ड सोडायचं होतं तेव्हा तिने कन्सल्ट केलेलं की दीदी मला ह्यात मजा येत नाही, तर मी काय करू. तर मी म्हटलं की मला माहिती आहे जेव्हा आपल्याला आवडतं करिअर आपण करतो तेव्हा एक वेगळी नशा असते जगण्याची. तर मला तिने ती घ्यावी असं इच्छा होती. आणि मी तिला म्हटलं की तू बिंदास सोड, आईबाबांना आपण सांगूया मी आहे. हो, पण आता तेही करिअर सोडून फुल टाइम इथे आल्यावर मला एक सांग, दोघींनी जेव्हा बसून विचार केला असेल की आपण आता हॉटेल ओपन करूयात, आणि तेव्हा ती म्हणाली असेल की आता मी हे सगळं सोडते आणि मी फुल टाइम इथे बसते, तेव्हा मोठ्या बहिणीचा एक सपोर्ट आणि दोघींचाही एकमेकांना असलेला सपोर्ट हा फार गरजेचा होता. सो तेव्हा काय डिस्कशन होते तुमचे? ॲक्च्युली जास्त डिस्कशनच नव्हते. जेव्हा मी असं बोलले की मी विचार करते, कर ना, आहे ना मी, कर तू, काय टेन्शन नाही. दिस वॉज द ओनली डिस्कशन वॉट वी हॅड. कारण की कुठेच त्यांना माझ्याबद्दल डाऊट्स नव्हते. ते म्हणत होते की तू करू शकतेस, आम्हाला माहिती आहे, तुला सपोर्ट पण आम्ही देतच आहोत. सो इट्स ओके, वी नो यू कॅन डू इट. बिकॉज आम्ही हे वर्षानुवर्ष कुठे ना कुठे डिस्कशनमध्ये आणलं होतं की असं नाही रे, काहीतरी असं करायला पाहिजे. असं जे डिस्कशन नॉर्मली होतं ना, कधीतरी एखाद वेळेस आलेलं, ते वर्षानुवर्ष कुठे ना कुठे होत होतं. त्याच्यामुळे त्यांनाही माहीत होतं आणि मलाही माहीत होतं की मी एक वेळ येईल जेव्हा मी तयार असेन, आणि त्यांनाही माहीत होतं की त्यावेळेस जेव्हा ही तयार होईल तेव्हा आपण सपोर्ट करू. त्याच्यामुळे डिस्कशन इट वॉज अ व्हेरी लेस, इट वॉज मोर ऑफ अ सपोर्ट. येस, वी आर देअर, यू डू इट. वा, एवढंच. खूप छान. म्हणजे मला असं वाटतं की ती तुझ्यासोबत उभीच होती की तू कर, मी आहेच सोबत तुझ्या. पण या सगळ्यासोबत आधीही ती खूप होती. मला एक सांगा की मला आता तिचं मी प्रोफाईल पाहिलं आणि तुझंही पाहिलं, तर तुम्हाला फिरण्याची खूप आवड आहे. सो अशा किती ट्रिप्स आहेत ज्या विचार केलेल्या आणि जाऊन आल्यात की जायच्या बाकी आहेत असं? आम्ही आधी ना हे खूप करायचो, कॅम्प्स खूप करायचो. आम्ही एक पिंडारी ग्लेशियरचा कॅम्प केला होता हिमालयातला. बेस कॅम्प पर्यंत आम्ही जाऊन आलो होतो. 90 दिवसांचा होता, 90 वगैरे असं काहीतरी ट्रेकिंग होतं, फुल 90 डेज वगैरे असा. तर तो किंवा असे हे, तर आम्हाला खूप मजा यायची. नेचरमध्ये दोघींनाही तितकंच खूप आवडतं. आणि बाबा नेचर लव्हर संस्थेत असल्यामुळे त्यांच्या संस्थेतनं आम्ही खूप कॅम्प्स केले, खूप फिरलोय गडांवरती, खूप गड किल्ले फिरलोय, इतिहास ऐकला इतिहासकारांकडनं. सो आमचे संस्कार आमच्यावर तसे आहेत. सो ते आम्हाला दोघींना ते आम्ही खूप एन्जॉय करायचो. म्हणजे असं गडांवरती जाणं, तिकडचं नेचर बघणं, म्हणजे मुळात त्याची हिस्ट्री जाणून घेणं. आणि जिकडे पण आम्ही बाहेर जायचो, मग म्हणजे हिमाचल साईड म्हणा किंवा नॉर्थ साईड म्हणा, आणि ही पण तशी जाऊन आली शूटिंगच्या मानाने पण. आणि आम्ही जेव्हा कराटेला गेलो होतो तेव्हा आम्ही सिंगापूरला गेलो होतो. सो तेव्हा पण आम्ही फिरलो होतो त्या साईडला. सो मुळात आमच्या आईचं काय म्हणणं होतं, नुसतं फिरण्यापेक्षा तुम्ही कामासाठी जाऊन तिथे फिरून या, आणि ते तिने केलं. सो दॅट्स द ॲक्च्युली अचिव्हमेंट व्हॉट आय वुड से. जाणं तिकडे तर सार्थकी झालंच, पण त्याच्याबरोबर एक काम असणं आणि तिथे जाणं हे खूप मोठी अचिव्हमेंट. हो, पण लंडन मिसळ करायलाच ती लंडनला गेलेली. बहिणीला काय काय आणलेलंस? मी सगळं तिलाच आणलं, मी काहीच नाही घेतलं. असं उघडल्यानंतर असं मला शॉपिंगच नाही केली माझ्यासाठी. अनु, तुझ्या हे खूप छान वाटेल. अनु, हे तुझ्यासाठी खूप असं करत करत तिने मला काय काय गिफ्ट दिलं. ती अमेरिकेला गेलेली अनन्या नाटकासाठी, तेव्हाही ती माझ्यासाठी घेऊन, अनु तुला इथे फार आवडेल, अनु हे तुझ्यासाठी आहे, तू यू शुड कम हिअर. मग त्याच्यानंतर लंडनला गेली. लंडन मला फार आवडलंय, आणि पण ती स्वतःसाठी न घेता माझ्यासाठी सगळं घेऊन आली. वा, पण अनन्या नाटक हे फार तिच्या जवळचं नाटक आहे. मला एक सांग, जेव्हा तू तिला ते नाटक करताना पहिल्यांदा पाहिलं असेल, जेव्हा तिचा पहिला प्रयोग असेल तेव्हा पाहिलं असेल, एक बहीण म्हणून काय वाटत होतं तेव्हा तुला? बहीण म्हणून आय वॉज ऑलवेज बीन व्हेरी प्राऊड ऑफ हर. त्याचं म्हणजे आय कॅनॉट एक्सप्रेस दॅट फिलिंग. आणि जेव्हा ती अभिनय करत होती त्या स्टेजवरती, बिकॉज आय नो ती नाटक करताना त्या स्टेजवर ती काय करू शकते, काय मॅजिक करू शकते. अँड आय ऑलवेज न्यू वॉट शी कुड डू. आणि ते तिथे फायनल बघणं, कारण की रिहर्सलला मी कधी गेली नाही,
पण जेव्हा ते फायनल बघितलं आणि त्याचे ग्लिम्स जे मला घरी माहिती होते तिचे, एकंदरीत ते तिथे बघताना मी रडले. एक अनन्या बघताना मी रडले, ऋतुजा बागवे नाही तर अनन्या बघताना मी रडले. आणि मला ती माझी बहीण ते पहिलं काम असेल जेव्हा ती मला येऊन म्हणाले की आज मला ऋतुजा नाही दिसली किंवा दीदी नाही दिसली आज, सो ते माझ्यासाठी खूप मोठी पावती होती. तर कारण की कसं होतं ना, तेच जे ती मगाशी म्हणाली की मला माहितीये तिचा अभिनयाचा बाज कसा आहे, पण जेव्हा मला सगळं माहितीये, जेव्हा ती मला ऋतुजा न दिसता जर मला ते कॅरेक्टर दिसलं तर ते खरं अभिनयाची ऍक्च्युली तिने ती गाठलेली पटडी असेल. आणि तेच आम्ही लक्षात ठेवून आम्ही डिस्कशन करतो एकदम सिस्टर ह्याच्यामध्ये. तर तेव्हा ती बोलली नाही आपण करू. आणि जे फायनली ते दिसलं ना, मी बोलली दीदी आज अनन्या दिसली मला. वा. पण नांदा सौख्यभरे जेव्हा तिची आली आणि जेव्हा टीव्हीवर घरी सगळे बघत होते, म्हणजे ती सोबत होती, तूही सोबत होतीस घरी, तेव्हा काय घरात एकंदरीत वातावरण होतं? ऍक्च्युली ती शूटलाच बाहेर असायची, त्याच्यामुळे सकाळी जायची आणि एकदम लेट यायची, त्याच्यामुळे आमचं तसं कन्व्हर्सेशन जास्त नसायचं. पण तेव्हा क्रिटिकल हे जास्त यायचं, आज हे असं नाही, हे मला नाही आवडलं, हे अशी का गेले होते, तू रोमॅन्टिक सीन चांगला नव्हता वाटत, आणखीन छान. सो तो फेस तिकडे होता. कारण मला कसं काम येत होतं, पण नायिका म्हणून काही गोष्टी विशिष्ट लागतात, यायला लागतात, अपीरियन्स मध्ये लागतात, वागण्या बोलण्यात वागतात, तर ते मी शिकत होते किंवा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होते. तर ते ती मला असं लिहून पाठवायची. कारण की मी ना खूप अशी बॉलिवूड पर्सन आहे, माझं आय रोमॅन्टिसाइज इट. तर माझं कसं आहे ना, रोमॅन्सला घेऊन माझं फार एक वेगळंच काय म्हणतात त्याला, एक वेगळी मला प्रेमाबद्दल प्रेम आहे. तर त्याच्यामुळे ते जे सीन्स जेव्हा होतात ना, जेव्हा मी पण माझ्या टाइममध्ये करायचे, म्हणजे ॲव्हन ॲज अ यंग, आणि मी नाटक म्हणा किंवा एक अरिना ॲनिमेशन मल्टीमीडियाचं जे आमचं होतं तिकडे मी असे क्लास करायचे. तर तिकडे मी शिकवायला पण जायचे. म्हणजे माझी टीचर मला सांगायची की म्हणजे तू सांग, आणि मी त्यांचं जे शिकवणी होती ती मी सगळ्यांना शिकवायचे. आणि सगळे मला म्हणायचे की तू आम्हाला शिकव, आम्हाला मजा येते, कारण की आम्हाला कळतं की आम्हाला काय करायचं. आणि ते ॲक्टर म्हणून कुठे ना कुठे डेव्हलप झाले. सो आय न्यू थिंग्स. तर मी जेव्हा ती करत होती तेव्हा मला असं वाटलं की नो, आय शुड टेल व्हॉट आय अंडरस्टँड. आणि जेव्हा तिने ॲक्च्युली मुळात कसं होतं की जेव्हा तिने ते, ज्याचं मला हेवा वाटतं की तिने खूप पॉझिटिव्हली घेतलं की माझी लहान बहीण मला हे सांगते. नॉर्मली इगो असतो मोठ्या आणि लहानचा, तो कुठेच नव्हता. तो ती ऍक्टर म्हणून तिने तो कधीच ठेवला नाही. तिला कळलं की नाही हे ती करते, कारण की रोमॅन्टिक माझा जो बाज आहे तो मी खूप चांगला करू शकते. आणि त्याच्यात ती थोडी अनकम्फर्टेबल होती. शी टूक नोट्स फ्रॉम मी अँड शी डेव्हलप. आणि आता हिंदी मालिकेत ती नेहमी सांगायचं मस्त झाला हा सीन, हा रोमॅन्टिक सीन काय कमाल झाला, किंवा जे काही आहे ते सी द कॉन्फिडन्स दॅट, एक म्हणतात ना की इसने उसको सीन को उठा लिया था. अँड व्हेन वी से दॅट, आय कुड सी दॅट की मला दिसत होतं की त्या दोन कॅरेक्टरमध्ये उजवी बाजू कोणाची दिसते, किंवा मला माझ्या कळत होतं बहिणीने किती कॅमेराला घेऊन आणि त्या हिंदी ह्याच्यामध्ये स्वतःला किती कम्फर्टेबल करून घेते. आणि शी ओन्ड इट. दॅट्स द वर्ड, शी ओन्ड द होल थिंग. सो दॅट वॉज द बेस्ट थिंग. उत्तम डान्सर आहे आणि मी करते डान्स, पण ती उत्तम आहे. तर मी आधी लाजायचे किंवा करायचे नाही, किंवा कोणी डान्स करून दाखवतं मी नाही करायचे. आता मी मोकळी आहे खूप, पण तेव्हा रिझर्व्ड होते. किंवा स्क्रीनवर डान्स करताना कॉन्शियस दिसायचे. पण ह्या मालिकेत ते पण सगळ्यांनी, जेव्हा माझ्या बहिणीचा पहिल्यांदा मला असा मेसेज आला असेल, दीदी डान्स परफॉर्मन्स कडक झाला, काय सुंदर एक्सप्रेशन आणि डान्स टाइप्स पण मस्त वाढवते, क्लीन. म्हटलं चला हिच्याकडनं म्हणजे मी आता जिंकली. बस अब बोलो क्या करना है, आय एम रेडी. पण मला एक सांग की असं होतं ना की लहान बहिणीची कंप्लेंट्स घेऊन कोणी येतात, असं कधी ऋतुजा झालं? असं खूप. मिलिटरी स्कूलमध्ये सगळ्या कंप्लेंट घेऊन यायच्या. म्हणजे ती काय करायची तर तिच्या क्लासरूम मध्ये बोलवायचं? नाही, क्लासरूम मध्ये नाही, पण येऊन सांगायचे की तिचं बेड क्लीन नाही आहे, तिला सांग, ती जेवायला लेट येते किंवा वडेवर जे काय असेल छोट्या मोठ्या. कारण मी म्हटलं ना, मी खूप डिसिप्लिन होते. 7चं जेव्हाचं टायमिंग येतं 7ला मी हजर, ही 7:15ला ये, किंवा असं जे काही आहे. थोडी लेझी होती आणि मला इच्छा नसायची तेव्हा मी काहीतरी वेगळं करत असायची. ड्रीमी पर्सन आहे. पण अभ्यासात कशा होत्या ग दोघी तुम्ही? आम्ही दोघे ऍव्हरेज होतो. असं कोणी खूप हुशार आणि खूप ढ असं काही नाही, ऍव्हरेज होतो आम्ही. बट शी इज बेस्ट इन मॅथ्स. म्हणजे मी अक्षरशः
बारावीच्या वेळेस मी हिच्या मागे दीदी मला शिकव, दीदी मला शिकव, आणि दीदी मला घेऊन बसली होती माझ्या एक्झामच्या आधी की हे असे ही गणित अशी सोडवायची आणि मी अपयश, मला काही कळत नाहीये. ऑल दॅट, बट मी पास झाले तिच्यामुळे. पण असं होतं ना की कधी दडपण येतं लहान बहिणीला, आणि काही झालं तर आता मला लहान बहिणी काही झालं कधी रडली वगैरे तर पहिला फोन मोठ्या बहिणीला येतो, असं होतं तुझ्या बाबतीत? त्या दिवशी मला असं पोटात दुखत होतं, मी हिला फोन केला, दीदी माझ्या पोटात दुखतंय. अगदी 2 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि खूप हसत होते, तुझं वय काय चाललंय. मला असं होतं की मी एकदम अशी असं काहीतरी असं करायचं असेल ना मग मी हिला फोन करते. पण ती देखील कधी तसं करते? हो करते ना. अनु असं झालं म्हणून ठीक आहे काय आता असं कर, ठीक आहे. मला असं वाटतं तिने प्रॉपर तुझी सगळी ऍक्टिंग करून दाखवली की तू कोणत्या कोणत्या फेज मध्ये कशी कशी वागतेस ते. माझं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग आहे. पण मला सांगा की ही जर्नी जेव्हा पुढे जाते, कॉलेजच्या एक पुढे जाते आणि जेव्हा एक मॅच्युरिटी येते तेव्हा ते सगळे असे रुसवे फुगवे असतं किंवा असं नाही की नोकझोक बोलतो आपण, किंवा एक असतं की बालिश पण असतो, तो सगळा जेव्हा जातो आपल्यामधनं किंवा नाहीसा व्हायला लागतो थोडाफार, तेव्हा एक वेगळा बॉन्ड तयार होतो. तो कधीपासून असा सुरू व्हायला लागला? मला असं वाटतं की बॉन्ड ती म्हणाली की रिस्पेक्ट आणि लव्हचा होताच, तो कायम असणारच आहे, आम्ही आहोत एकमेकींसाठी वगैरे वगैरे. एकदा ना एक अशी कुठली तरी तिच्या आयुष्यात पर्सनल गोष्ट घडली आणि ती माझ्या एका वेगळ्या मैत्रिणीला माहिती होती, जी आमची कॉमन फ्रेंड होती, दीप्ती मोरे म्हणून. आणि मी तिला म्हटलं की हे तू मला का नाही तुला शेअर करावं असं वाटलं. तेव्हा ती म्हणाली की मला कळलं नाही की तू हे समजून घेशील का नाही, किंवा तू तुझ्या एकांकिकांमध्ये बिझी होतीस. आणि ते मला इतकं हर्ट झालं की आपण आपल्या बहिणीसाठी नाही आणि कोणीतरी आपली जागा घेते की काय, ती इन्सिक्युरिटी मनात आली. बरं ती खूप चांगली मैत्रीण आहे आमच्या दोघींची, आजही आहे. त्यामुळे ती इन्सिक्युरिटी तिच्याबद्दलची नव्हती, ती होती की माझ्या बहिणीला माझ्याबरोबर नाही सेफ वाटलं सांगायला, किंवा जे काही मी नव्हते तिथे, अवेलेबल नव्हते तिच्यासाठी. ते 360 फिरले मी आणि तिथनं आय मेक शुअर की ती फोन करायला विसरते, मेसेज करायला विसरते, पण असा एकही दिवस जात नाही की मी तिला विचारलं नाही की कशी आहेस, काय करतेस, किंवा मी सतत एक विचारत असते किंवा मागे असते. फोन नाही केला तू, विसरली का, मला आठवण नाही येते का. तिचा एक डायलॉग असतो, मुझसे कोई प्यार नहीं करता, You don't love me you don't anymore. love me anymore. बोला I never did. असं बघायचं डायलॉग. यासोबत सांगा की भांडखोर कोण, म्हणजे लगेच राग येऊन भांडायला सुरुवात कोण करते? मी मला खूप राग येतो. आत्ता बऱ्यापैकी कमी झालाय, गेला नाहीच आहे अजून, कमी झालाय, पण मी खूप चिडकी भांडखोर आता नाही आम्ही होते. आमचं कसं आहे ना, ही आमच्या पर्सनॅलिटीमध्ये रागातला घेऊन म्हटलं तर ही अशी रागावते, अशी नॉर्मल होते. मी हळूहळू रागावते, मग तो बिल्ट होतो आणि मग तो उतरायला पण वेळ लागतो. तो आमचा तो एक असा डिफरन्स आहे की माझं चांगलं आहे पण असं आणि असं. हे तुला वाटतं तुझं चांगलं आहे ना, पण तू एखाद्याला राग देत असशील आणि त्याचा राग वाढत असेल, मग ते कसं चांगलं होईल? फाईन, नेक्स्ट क्वेश्चन. पण जेव्हा कराटे मॅच वगैरे व्हायचा, कधी असं झालं की अपोज मध्ये खेळत की हो एकदा तर धुतलं होतं मी हिला. आता काय करणार, मी घाबरले, मोठी बहिणीला मारू कसं, रिस्पेक्ट म्हणून मारलं नाही, हळू मारलं, हिने जोरात मारलं, धुतलेलं आपलं, माझे बोट सुचवलेले. मग मला एक सांगा की प्रॅक्टिस, आता समजा तुम्ही डान्स एकत्र करायचे, ते मी काही फोटोज पाहिले जसे कराटे प्रॅक्टिस, तुम्ही एकत्र किती टाइम तेव्हा द्यायचा? आणि असं असतं ना की आता डिसिप्लिन, मोठी बहीण डिसिप्लिन अशी आहे, तर मग असं होतं की या टाइमला आपण हे करूया आणि त्या टाइमला आपण ते करायचं, असं काही ठरायचं? हा, आम्ही आमचं मिळून एक वेगळंच ठरायचं. आम्ही कधी उठून काही करायचो, आई आम्हाला सांगायची अभ्यास करून जा, आणि ती जायची क्लिनिकला. क्लिनिकला तिचा आवाज आला गाडीचा निघत जायचा की आम्ही खिडकीतनं बाहेर जाऊन खेळायचं मिळायचो, आणि आवाज यायचा लांबून येताना स्कूटरचा आवाज आला, पळ 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 पळत जाऊन परत अभ्यासाचं पुस्तक ग्रिल मधून आम्ही येऊ जाऊ शकत होतो. मला असं वाटतं आता आई ऐकताय, तिला माहिती सगळं माहिती. आणि एकदा हिला खूप कमी मार्क मिळालेले, मी पेपर लपवून ठेवलेले. म्हणजे असं व्हायचं ना की एकमेकांचं काहीतरी असं लपवण्यासाठी. पण जेव्हा असं जायचं, ऍक्च्युली मला पण नव्हतं माहिती की कसं काय ते, पण जेव्हा पण मला काही प्रॉब्लेम आला मी पहिले हिच्याचकडे पळायची. सो तिथे असं झालं, आई फार ओरडणार, आई मारेल मला, आणि मग तिला
आता माझं लग्न जेव्हा होत होतं लग्न त्यावेळेस पण एक्झॅक्ट सिमिलर गोष्ट घडल्या. दीदी मला हे नको, बाबा मी काय म्हणते असं, हा ठीक. तेव्हा असं होतं आईची लाडकी बाबांची लाडकी, बाबांची लाडकी आईची लाडकी डिसाइडेड आहे, आम्ही डिवाइड करून घेतलं. डिवाइड करून घेतलं. पण आता ही जसं म्हणाली की कमी मार्क पडले, कधी असं होतं ना की रिझल्टवर सिग्नेचर करतात, तिथपर्यंत कधी असं काय गेलं? केलं होतं मी तुझ्या याच्यावर गेलेलं. म्हणजे काय झालेलं तेव्हा असं? कमी ते सेम तोच पेपर, कमी मार्क मिळाले आणि हिचं डान्स परफॉर्मन्स होतं. मग तिला वाटलं कमी मार्क मिळाले, आईला कळलं तर आई म्हणेल डान्स नाही करायचा. मग मी तिला म्हटलं डान्स होईपर्यंत आपण कोणाला सांगायचं नाही. आणि मग मी तो पेपर त्याच्या बाथरूम मध्ये वर लपवून ठेवला. आणि प्रगती पुस्तक आलं ना मधल्या त्याच पिरियड मध्ये, तर दाखवावं लागेल काय करू म्हटलं थांब मी सही मारली आणि पाठवून दिलं. आणि ते झालं. आणि डान्सचा दिवस सगळे पॅरेंट्स वगैरे भेटले आणि एकमेकांशी बोलतायत. आई म्हणे नाही यायचंच ना, अजून रिझल्ट लागायचा आहे ना. सगळे म्हणे नाही लागला रिझल्ट, कधीचा लागला, पेपर पण दिले घरी. आणि आई माझ्याकडे अशी बघते, हिनेच काहीतरी केलेलं आहे. मग डान्स वगैरे झाला आणि मग घरी मस्त मार पडला. म्हणजे तिच्याहून खाल्लेला हा मार होता. पण असं उलट कधी झालं? नाही, मी हिच्यासाठी कधीच मार नाही करताय, तिनं माझ्यासाठी मार खाल्ला आजपर्यंत. हो, मी अशी थोडीशी धडाडी आणि बडी बॅन असं होत होते. आणि माझं असं होतं मी बिचकून अशी राहायची. ऍक्च्युली माझं असं होतं, मला तर कोणी ओरडायचं ना लोक डोळ्यात पाणी यायचं, अशी होती मी डायरेक्ट रडकी. ऋतुजा यायची. हो, आई पण ओरडायची तेव्हा मी त्यांना म्हणायचे तिने काय नाही केलं, मी पण गेले किंवा ते तिला नको ओरडूस वगैरे असं सगळं. आणि मी असं पण केलं की माझे ब्लेम मी हिच्यात पण ढकलून झालेले, असं नाही म्हणजे तेव्हा मी खूप वेगळी होते. आणि मग हळूहळू मला कळलं की माझ्या चुका काय आहेत, मग मी खूप बदलले. आता मी खूप जास्त चांगली. आता एवढ्या जर तुमच्या मेमरीज ऐकल्यात तर माझ्याकडे ना तुमचे काहीतरी मेमोरेबल फोटोज आहेत. ओके, सो मला ते किस्से जाणून घ्यायचे. हा तो मोस्ट फेवरेट मला या फोटो मागचे किस्से जाणून घ्यायचे. की मला ना ते चाइल्ड क्राफ्ट वाचायला खूप आवडायचं. आणि मला मी ते वाचायला म्हणजे चित्र वगैरे किंवा मला कळायचं कुठे काय लिहिलंय कुठे काय, तर ते मी तिला असं ऐकवायचे किंवा दाखवायचे. किती वर्षाच्या होत्या साधारण तुम्ही अशा अंदाजे? 1.5 वर्षाची. किती वर्ष आई मला नाही माहिती. 2. चार 5 महिने शिक्षण सुरू आहे माझं. हो, बघितलं. सो हा दुसरा फोटो आहे आपला. हे 12वीत झालेलं आहे. गणित शिकवलंय, मांडीत बसून नाही शिकवलं फक्त. आई आणि मी आम्ही एक डान्स केला होता काश्मीरी. क्रॉप पिक्चर आहे, मी ह्या दिशेला आहे. मी काढून का टाकलंय तुला? कारण की तुला तुझ्या आई बरोबर फक्त तो फोटो काढायचा होता की मी आणि माझी आई मदर्स डे. ओके पॉइंट. तर इथे ती पण आहे, आम्ही दोघे ससे बनले होतो. आणि ती काश्मीर की कली वगैरे आणि ते असं डान्स. आई आमची मस्त डान्स करते. हो, भरतनाट्यम वगैरे. आम्ही तिघी एकत्रच शिकलो भरतनाट्यम. तिघी एकत्र जायचो. मी म्हटलं आम्ही ट्रेकिंगला जायचो. हा राजगड वरचा फोटो आहे आणि माची होती तिकडे, तर माचीवर बसून आम्ही फोटो काढला. ही कोण आहे पण? ती मी आहे. नाही, बाबांची लडकी. मी बाबांची. हे मीच आहे. बघितलं, मी कुकिंग तेव्हापासून करते. छान का माहित नाही करते. छान आपण बोलायचं. काय बनवतो? कारलं कापते, ऍक्टिंग करत Acting. दोन्ही येतच. अभिनय काय जन्मापासून अभिनय. माझा बर्थडे ते म्हटलं बॉयकट टॉमबॉय तेव्हापासूनच होते मी. आणि मी खूप केअरिंग आणि लव्हिंग होते, कारण ही खूप क्यूट. मी हिच्या बर्थडेला पण माझा केक कापून घ्यायची. आणि माझ्या बर्थडेला मी माझा हिचं खूप असायचं. दीदीला हे मला नाही, ही पहिलीत पण आलेली शाळेत युनिफॉर्म. मला पण जायचंय. आई मला पुढच्या वर्षी जाणार आहे. एक दिवस बसलेली ती शाळेत, दप्तर बिप्तर आणि खूप चिडली होती. तुला सगळीकडे तसं मी जाते तिकडे. हा फोटो आम्ही मासे तळतोय बहुतेक. मासे गरज होते पण मासे ह्या वेळेस मी होते का कुठेतरी पाळण्यात असेल. इथे मी क्रॉप नाही गेलाय तुला. नाही, इथे मी पाळण्यात वगैरे असेल. आम्ही आंबे खातोय, आंबे एन्जॉय करतोय. आमच्या तिघींची तिगडी ना आमची विलेपार्ला फेमस. विलेपार्ला जे आम्ही राहायचो ना, एक आमची साईडकार वाली स्कूटर म्हणजे जय वीरू असं होतं ना, तो वाला प्रकार. त्याच्यात आमची आई स्कूटर चालवणारी आणि एक मुलगी वरती एक मुलगी मागे, असं आम्ही भटकायचो.
आणि बागे भगिनी म्हणून आम्ही फेमस होतो. ही आमची तिगडी सगळीकडे जायची. हो. विलेपार्ला फेमस अशी होती ती. ही आम्ही नेहमीच एकत्र राहतो नेहमी. माथेरान आमचं गाव. माथेरान आजोळ. आणि इथे म्हणजे जवळपास दर वर्षात एकदा जायचं. जून तर जून- कंपल्सरी आणि जून समर कम- समर वेकेशन्स. तिथे असायचेच. डान्स चा परफॉर्मन्स. हाच तो डान्स होता का? नाही, हा नव्हता. तेव्हा तिने तसं घुमरचा कुठला तरी डान्स केला तेव्हा. नाही राजस्थानी. हे चौथी आहे ना ही माझी. हो चौथीतले आणि तू 5वीत होतीस हो. तेव्हा. तर शाळेत माझा डान्स परफॉर्मन्स होता आणि त्याचा कॉस्ट्युम होता. हा दोघी शाळेत एकत्र एकाच डान्स मध्ये होत्या? नाही वेगवेगळ्या डान्स मध्ये होतो. हे आम्ही असंच काढलेलं घरी कॉस्ट्युम कॉस्ट्युम मध्ये. तिकडी आमची. हे आमचं असंच काहीतरी अचानक आम्हाला हे चल एक फोटो काढूया मग आम्ही सुरू होतो आमच्या तिघींचं. वा. रक्षाबंधन मी दरवर्षीला राखी बांधते आणि भाऊबीजेला पण लव आहे. लहानपणापासून. हो. वा. अशी ती रक्षाही करते. ऍक्च्युली आमचं असं नॉर्मली होतं आणि नंतर जेव्हा कळायला लागलं ना रक्षाबंधनचं महत्व तेव्हापासून म्हटलं हो कारण की तू माझी रक्षा करतेसच तर मी बांधणार तुला राखी. आणि मग भावासारखीच आहे म्हणजे आमचं ते टॉम्बॉयमुळे. सेम डे आम्ही असे टाइमपास दिवस. लाल रंगाचे कोणी केस करतं का मला? मी सुंदर दिसते. लाल, निळे, पिवळे, हिरवे असे कुठल्याही रंगाचे पिवळे केस नाही. करते. पिवळे पण तुला करायचे होते. नाही मला पर्पल करायचं ना हा. इंक ब्लू करायचं. Whatever. तर असं कोण करतं? माणसं- आई तर एकदा चिडली होती. आई म्हणालेली ते काळे कर आणि ये नाही तर येऊ नकोस. नाही माझे लाल केस चांगले वाटत होते पण जेव्हा तो रंग उतरला तेव्हा तो पिंक झाला आणि तो उतरल्यानंतर एकदम पांढरे होत होते. आई बघ आता म्हातारी दिसते त्यापेक्षा ते रंग काय करत होते. तो मी केला होता. बट सी आय वॉज लुकिंग व्हेरी ट्रेंडी इन दॅट. मला खूप आवडतं ते असं रंग करत बसणं. असं पर्पल असं थोडंसं ग्लिटर किंवा ब्लू. ऑलवेज चेंज. तिची हळद माझी हळद आहे. किती एन्जॉय केलेलं आहे. अरे लग्नात क्षण. मज्जा म्हणजे मज्जा. आज पण माझ्या लग्नातल्या किस्स्यांबद्दल आम्ही डिस्कशन करतो. माझे मित्र म्हण माझे नातेवाईक म्हण इवन द इव्हेंट ज्या लोकेशनवर आम्ही केलेलं मालगुणला आम्ही पुन्हा एकदा गेलेलो तिकडे आता ह्याच वर्षी मार्चमध्ये. तेव्हा त्यांनी आम्हाला सेम सांगितलं तुमचं जे लग्न झालं तसं लग्न आजपर्यंत इथे झालं. सो हा आय थिंक तेव्हाच मेहंदीचा हा लग्नातला. पूजा सकाळी पूजा हा. होती तेव्हा. काय म्हणतात मला असं वाटतं करवली म्हणून हिने जितकं मिरवलंय ना त्या लग्नात. हो. आणि कामगार म्हणून पण. ऍक्च्युली माझं लग्न ना पूर्ण जे प्लॅन आम्ही केलेलं ते आमच्या आई वडिलांनी नव्हतंच केलं. आई वडिलांनी फक्त पैसे आणि आशीर्वाद दिलेला बाकी आम्हीच केलेलं. सो हा एक शेवटचा आणि मला खूप आवडला हा फोटो. मलाही खूप आवडलाय आणि ती खूप खुश होती त्या दिवशी आणि बस मला तेच बघायचं होतं. आणि शान जो तिचा शंतनू जो तिचा नवरा आहे माझा जिजू तो एक कमाल माणूस आहे आणि हॉटेल रेस्टॉरंटला पण तो तितकीच मदत करतो आणि तोही पार्टनर आहेच. तो आम्ही सगळ्या कुटुंबाने मिळून हे पुढचं पाऊल उचललं आहे. येस. पण आता जेव्हा लग्नाचा विषय निघतो मला एक ना तिचं जेव्हा लग्न ठरत होतं किंवा ती सगळी पहिले येऊन तिने तुला सांगितलेलं की दीदी? हो तिने मला आधी त्यांचं खूप वर्ष अफेअर सुद्धा होतं आणि ते एकमेकांचे खूप आधी मित्र पण होते. खूप वर्ष मित्र होते मग रिलेशनशिपमध्ये होते. आणि जेव्हा तिने मला सांगितलं असं असं आहे तेव्हा मी म्हटलं की काही झाले तरी ह्याच मुलाशी लग्न कर. तुझं मला माहित नाही तो कमाल. हे खरंय. म्हणजे आत्ताही म्हणजे मी माझ्या नवऱ्याबद्दलचं प्रेम हे मला जितकं करतं त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. माझा मामा माझे भावंड माझी बहीण माझी आई माझे वडील पण एकदम फुल फॅन आहेत माझ्या नवऱ्याचे. आणि लिटरली मी जेवढ्या माझ्या मित्रांना भेटवले आजपर्यंत ते सगळे शंतनू सारखा मुलगा नाही म्हणजे लिटरली. आणि ऍक्च्युली असंच बघायला गेलं तर माझ्या सासरी सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात. इतकं मला असं लाड करतात ना तर मला भारी वाटतं त्यांच्याबरोबर. आणि अगदी साधी माणसं आहेत ती बट आय लव्ह देम. एस्पेशली माझी सासू आणि आम्ही मैत्रिणीसारखं राहतो आणि मी तिला अक्षरशः तिच्या पेटनेमनी बोलवतो. आमच्यात इतकी मैत्री. आणि तिने अंगठी प्रपोज केलेली माझ्या सासूला की तू माझी सासू होशील का. तर ते क्यूट होतं. ऍक्च्युली माझ्या शंतनूमध्ये ना मी एक महिना असं प्रपोजल कधी केलंच नव्हतं.
म्हणजे असं वाटतं की कदाचित आहे असं आम्ही एकमेकांना असं म्हणालो. आणि प्रपोज असं काहीच नव्हतं असं एक्स्ट्रा वेगेंट. आणि एकदा असं ना माझ्या सासूशी गप्पा मारता मारता आणि ती घरामध्ये तसं म्हणजे यार तू बोले खूप भारी आहेस यार, म्हटलं मला तू तुझ्यासारखी सासू पाहिजे असं मी म्हटलं. ती बोले विचार बघ मला काहीच प्रॉब्लेम नाही. शी वॉज ओके बिकॉज शी लव्ज मी दॅट वे. मग तिचं असं की मला प्रॉब्लेम नाहीये, तू विचार त्याला, शंतनूला ऐकता तुझं जागत मी ऐकलंच नाही काय असं करत होतं. आणि मग नंतर मग माझ्या असं लक्षात आलं की एंगेजमेंटच्या वेळेस की मी ऍक्च्युली तिलाच प्रपोज केलं टू तर त्यापेक्षा मग मी म्हटलं तो एक प्रॉपर इव्हेंट सारखा आणि एक चांगला यादगार मुवमेंट बनवावी त्याला. आणि म्हणून मग मी माझ्या एंगेजमेंटमध्ये तिला प्रपोज केलं की तू माझी सासू बनशील. मला एक सांग, जेव्हा असं लव आणि अँगल जो येतो तेव्हा असं कुठेतरी सांगायला घरी धाकधूक वाटते की कसं होईल काय होईल. हिने किती मदत केली. हे कॉमन आहे आमच्या. म्हणलं दीदी असं मैं हूं ना असंच येते शाहरुख खान. कधी असं दोघींनी एकत्र सांगितलेलं जे होतं ते सगळं? नाही मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, कमाल मुलगा आहे हे वगैरे वगैरे सगळे. आणि त्यांना मित्र म्हणून तो तिचा आवडत होताच आणि व्यक्ती म्हणून, त्यामुळे ते कारण की जेव्हा म्हणजे आम्ही 12 वर्षाचे फ्रेंड्स, 12 वर्ष आमची मैत्री, त्याच्यानंतर आमचं एक रिलेशनशिप आणि मग लग्न, असा आमचा एक खूप मोठा प्रवास आहे. आणि त्याच दरम्यान म्हणजे मैत्रीवाला जो आमचा फेस होता त्या दरम्यान तो आम्ही सगळे मित्र आमच्या घरी यायचे. म्हणजे आमचे मित्र आमच्या घरात अर्ध्या वेळेला पडीक असायचे, इतकं त्यांना आवडायचं आमचं घर. तर मग अशा वेळेला ती सगळ्यांना, माझी आई वडील आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ओळखतात. तर त्या दरम्यान शंतनू हा एक असं स्पेसिफिक फ्रेंड होता जो त्यांना सगळ्यांना आवडायचा, कारण की एक माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. सो त्याच्यामुळे त्याला एक्सेप्ट करणं त्यांना वेळ नाही गेला, लगेच त्यांनी एक्सेप्ट पण केलं. पण मी फक्त घाबरत होते ना, म्हणलं दीदी मला दीदी आहे ना, मी आहे ना, काय बोलली तर मी आहेच ना, असं तिचं नाही बोललं पळवून देईन तुम्हाला, तुमचं लग्न लावून देईन. म्हणजे तिथे ती रिलॅक्स झाली असेल ना. मी आय वॉज ऑलवेज चिल, आय वॉज जस्ट लाईक मे बी इसको ऐसा लाईक दीदी मस्त सगळंच मस्त नॉर्मल. या लग्नात जितकं एन्जॉय केलं, मला सांगते किती इमोशनल होतं ते सगळं करणं. आणि हे खूप इमोशनल पण होतं आणि खूप सगळेच एकत्र येऊन जेव्हा काहीतरी असं खुश असतात ना, त्या एक वेगळीच वाईब तयार होते आणि असं वाटतं हे संपूच नाही. आणि आपण बघितलेलं असं ना डेस्टिनेशन वेडिंग्स वगैरे अशा फिल्म्समधल्या, तसंच फिलिंग येत होतं. आणि खूप छान सगळं आलं, संगीत, मेहंदी आणि सगळे कलर कोऑर्डिनेटेड आणि सगळे खुश आणि एकत्र गातायत, मज्जा करतायत, खातायत, पितायत, असं एक मस्त माहोल होता. पण आधी असं असतं ना की मी जाताना रडणार नाही किंवा तू जाशील तर मी रडणार नाही. मला एक सांगा, खरी जेव्हा ती वेळ आली तेव्हा दोघी किती नाही, आम्ही अजिबात तेव्हा रडलो नाही. मी कधी रडले मी सांगते, ते तिलाही नसेल माहिती. माझा फिल्म पार्टनर आहे की अनु ही फिल्म बघायला जाऊया, अनु इकडे जाऊया, अनु शॉपिंगला जाऊया, मला हे घ्यायचं आहे. आणि मी तिला एकदा काहीतरी झालं आणि म्हटलं मला नाही ही फिल्म बघायची आहे, तर ती म्हणली अगं मी सासूबाई येणार आहेत घरी. तर मला म्हणजे आता आपण जाऊले शिकणार फिल्मला, आता हे सगळं जाणार. आणि मला एकदम ती पोकळी ना जाणवायला लागली की आता मी हिला कधी नाही फोन करून म्हणू शकत चल ये किंवा जाऊया किंवा मला बघायचंच आहे वगैरे, किंवा जे काही आहे. फोनवर अवेलेबल असतोस, व्हिडिओ कॉलवर असतोस, पण फिजिकली कितपत आता. आणि मग मी थोडं समजवलं की आता ते तिचं एक विश्व तयार होतंय, त्यात तिला स्पेस देऊया. पण मला एक सांग की घर सोडून जाताना एक मुलीच्या मनात खूप वेगवेगळे विचार असतात, कारण तिकडेही जायचं असतं आणि इकडचंही एक अटॅचमेंट असते जी आता कुठेतरी दूर व्हायला लागते. हे सगळं डील करताना तेव्हा जेव्हा जात होतीस तेव्हा तुझ्या मनात काय होतं? कारण की ते एक वेगळंच जग असतं. असं अग्रीड पण द हॅपी पॉइंट मी म्हणेन की चांगली गोष्ट ही होती की आमच्या दोन्ही घरांमध्ये माहित होतं की कोणापासून वेगळं नाही होणार. तर मी शुअर होती आय एम नॉट लिव्हिंग माय पेरेंट्स एनिवेअर. My husband knew that I am not going to live and like my parents. He was supportive enough आणि आमचं खूप डिस्कशन झालं होतं ह्या विषयावर. मराठी बोलवी खाली लगेच ट्रोली येईल, मराठीत नाही बोलला तुम्ही, आम्हाला उत्तम मराठी येतं. मी मराठीत बोलते. तर माझं असं म्हणणं आहे की तो एक माझी मेंटॅलिटी अशी होती ना की मला माहिती होतं की मी ना माझ्या माहेरच्यांना सोडणार आहे, पण मी माझ्या सासरकडच्यांना पण आपलं करून घेणार आहे. तर आणि बिकॉज मी त्याच्या घरी येऊन जाऊन असायची आणि त्यांच्या घरी पण मी जेव्हा मैत्रीण होती तेव्हापासून माझी ओळख होती, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरचे नातं होतं सगळ्यांबरोबर. एकूण एक जे माझ्या सासवा आहे सगळ्यांबरोबर माझं मैत्रीचं नातं पहिले घडलं.
त्याच्यानंतर जेव्हा मी सून म्हणून जेव्हा म्हणाले तेव्हा त्यांनी स्वतःहूनच एक्सेप्ट केलं की अरे तू तर आम्हाला आवडशील. त्याच्यामुळे त्यांच्यात असं नव्हतं की आता इकडची झाली असं तर तिकडचा विचार करू नको, ते अशातले नाहीत. नाही कर ना, तुला जे हवं ते कर, ते त्यातले होते. त्याच्यामुळे मला कधीच असं बर्डन नव्हतं की बाबा आई वडील सुटतील, बहीण सुटेल, आणि मी तयार होते त्या सगळ्यासाठी. कारण की मी ना ऍक्च्युली खूप मेंटली खूप स्ट्रॉंग पर्सन आहे तसं बघायला गेलं तर. अँड आय नो व्हॉट इज रिक्वायर्ड इन फ्युचर. तर मग त्या हिशोबाने मी स्वतःला हे केलं, ट्रेन केलं, माझ्या ब्रेनला ट्रेन केलं आणि म्हटलं नाही माझ्या लग्नात मला रडायचं नाही, माझ्या लग्नात मला रडलं कोण, तो माझा नवरा. तो आमचे जसं झाला हे माळा घालून एकमेकांच्या गळ्यात आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि मग त्याला बघून मला रडायला आलं. म्हटलं अरे कन्यादान झालं तेव्हा पण नाही रडलो आम्ही, तू रडलास आणि मला रडायला येतं आता. सो दॅट वॉज द ओनली टाइम आय क्राईड. आणि हा त्याच्या बिफोर माझी आई म्हणजे पहिले एकदम बांगडी घालतात तेव्हा एकदम सुरू होते ना प्रोसेस, तेव्हा आई रडली तीच मी रडली, टचकन पाणी तिला बघितलं एकदम म्हणजे मी थांबलेच नाही. सो दॅट वॉज ओनली 2 times आय क्राईड, बट आय नेव्हर हॅड दॅट फिलिंग की मी इथून वेगळी होणार आहे. आणि सगळ्यात कोणी एन्जॉय केलंय लग्न तर आमचे बाबा. बाबांनी बँड बिंड वाजवलाय आणि एकदम चिल मध्ये सगळं. ते मला म्हणाले की म्हणजे बाबांना लग्नात, मुलीच्या लग्नात ना खूप प्रेशर असतं. तुम्ही काय आहात, तुम्ही मला काय मज्जा करू देता, मी पिकनिकला आल्याचं फिलिंग येतंय मला, असं ते म्हणाले. तेव्हा मला असं वाटलं की माझ्या बाबांनी माझ्या मित्रांना मित्र करून घेतलंय. ते त्यांचं काहीतरी करायचं, मी आपली माझं लग्नाचं करते, माझे मित्र माझ्या बाबांबरोबर आहे, असं चालायचं. तिच्या नवऱ्यासोबत तुझा बॉन्ड कसा आहे? एकदम चिल खूप मस्त आहे. आणि तो सेम क्षेत्रात आहे, तो EP एका चॅनलवर, त्यामुळे आमचे त्या गप्पा पण थोड्या होतात. आणि मला ना मुळात तो माणूस म्हणून खूप आवडतो आणि मला माणूस म्हणून कोणी आवडलं ना की मग ते माझ्या हृदयात जागा करून टाकतं कायमचं. मग त्याच्यासाठी काही करायला मी तयार आहे. मेरे जिगर का तुकडा दीदी और क्या चाहिए. ती तर मला नेहमी म्हणते उद्या काय झालं ना मी शंतनूच्या साईड. आणि आय टेल यू बॉन्ड यू आस्क ऑफ. आता तू बॉन्डचं म्हणतेस तर ह्यांचा पण इतका स्ट्रॉंग आहे त्या दोघांचा की दोघं एकत्र आले की पहिले बुली मलाच करतात. मी त्यांची विक्टम आहे आणि हे लोक म्हणजे एकदम असं नॉनचलंटली मला एकदम असं विक्टम करून टाकतात. अगं नाही ग, आमचं तर लाड आहे, आम्ही लाड करतो ना तुझे. म्हटलं अरे पण तुम्ही आता मला बुली करताय आणि मी अशीच असते. आणि नाही पण काही म्हणजे मीच येते त्यांच्या हाती. आणि आम्ही खूप सुंदर पीजे कोट्या विनोद करतो. सेम हिला काही येत नाही आणि कळतही नाही, हसत नाही ती. आम्ही खूप एन्जॉय. म्हणजे मी असे दे म्हणले काय पीजे मारता रे तुम्ही, आणि ते दोघं हे चालू. कारण की ते लोकांचा जो बाज आहे जोकचा, ज्याला मराठी आहे तो त्यांचा कॉमन आहे. एक तो चला नाही, एक दर्जा आहे, दर्जा काय नाही, जो आपला चला हवं आणि अदरवाईज जो आपला कॉमेडी शोजचा जो बाज आहे ना कॉमेडी, आणि तो लिहायचा तो हा सेम, हे सगळं सेम त्यांचे ते जोक आहेत त्यांचे. तर ते तसेच मारतात की हसायला ऍक्च्युली एकदम अचानक बघितलं ना तर हसायला तर फार येतं. पण जेव्हा ते सारखे सारखे माझ्या पुढे मारतात ना तुम्हाला कळणार नाही बस झालं तुमचं. म्हणून मग ते मला एकदम मुद्दाम खाणी करायला येतात माझ्याबरोबर. ही सगळी जर्नी ऐकताना ना आता मला वाटतं आत्ता जे सुरू आहे त्या जर्नीबद्दल बोलूया. मला सगळ्यात आधी ते हे आवडलंय, पुढचं पाऊल. ती जर्नी एक तुमची आता नवीन सुरू झाली आहे. आता बॉस लेडी आहात, आता इथे बसता आणि इथे काम करताय. म्हणजे आल्या मला कळालं की तुम्ही त्या सगळी कामं केली. आज आम्ही वेटरही झालेलं आहे. आज आम्ही वेटरचं काम केलेलं आहे, ऑर्डर घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर साफ केलेलं आहे. झाल्यानंतर थँक्यू, कम अगेन वगैरे सगळं म्हटलेलं आहे. काय खाणार, गोड मध्ये काही हवंय का वगैरे सगळं. आज प्रॉपर गर्दी होती, खूप गर्दी. त्यामुळे मग तिचा एक मेसेज आला, या कोणीतरी. हो, मी एकटी पडत होते कारण की सर्विंग करायला पण वेळ जात होता आणि जे काय माणसं खूप आली होती अचानक, तर हवीत ना अटेंड करायला सगळ्यांना. मी लवकर या ती पटकन पोहोचली. मग पण जेव्हा आता हे ओपनिंग झालं त्या दिवशी असं दोघी, मला असं वाटतं की एक मला किस्सा आठवतो, ओमप्रकाश होता आणि त्याने हिला पार्टनर म्हणून असं बोललं ना की ही तुझी पार्टनर आहे, त्याला बहीण म्हणून माहित नव्हती ही तुझी. सो असं त्या दिवशी जेव्हा ही ओपनिंग सगळी चालू होते सगळेजण आनंदी होते. मला एक सांगा, तुमचा आनंद कुठे होता तेव्हा आणि काय मनात किती भीती होती आणि काय फिलिंग होत्या त्या? आधी थँक्स टू यू, कारण आता सगळ्यांना कळेल की हीच माझी बहीण आणि ही माझी बहीण वगैरे वगैरे. आणि बिझनेस पार्टनर पण आहे. आणि खूप मजा येत होती, सगळे लोक येत होते, जेवण आवडत होतं, ॲम्बियन्स आवडत होता, कौतुक करत होते.
आणि मला सगळ्यात भारी वाटत होतं, कारण तिचं स्वप्न सत्यात उतरताना दिसत होतं, जे मला खूप एक म्हणतात ना, तिची घुसमट मी पाहिली होती. तिला एखादी गोष्ट अडकल्यासारखं वाटत होतं, त्यातनं निघून काहीतरी नवं करायचं होतं. आणि मला तिला ते एक जेव्हा फुलपाखरू असं पंखा आल्यानंतर उडतं ना, तसं काहीतरी मला वाटलं तिच्यात, की सुरवंट फुलपाखरू झालं. पण जेव्हा आता या म्हणजे बोलतो ना, या हॉटेलचा एक मेनू ठरत होता, तेव्हा मला एक सांगा, तुम्ही दोघी उत्तम जेवण बनवता हे मी ऐकलंय. फसलेला पदार्थ पहिले आठवला की आपण हा पदार्थ एकत्र बनवला आणि तो फसला होता, असं कोणतं होतं तेव्हा? मला एक आठवतो, जो मी कधीच नाही विसरणार. आम्ही ना नवीन मायक्रोवेव्ह घेतला होता बेकिंगसाठी, आणि आम्हाला चॉकलेट वगैरे खायला फार आवडतं. मी एक चॉकलेट केक बनवायचा प्रयत्न केला आणि तो बनवला, आणि जसं तो बाहेर आला तो इतका कडक होता की तो त्या दगडाने पण नाही फुटणार. अरे इट वॉज वन टाइम. कारण की तसं झालं होतं, कारण की आपल्या कुठे वरती खाली होतं, नवीन बघून वाचून करत होतो, तर ते टायमिंग चुकलं, माप चुकलं, जे काय झालं, तो जो केक होता तो इतका फसला, इतका गणला होता की आम्ही असं करतोय तरी तो निघेना, आता फोडतोय तरी होईना. म्हटलं जाऊ द्या, त्याला कचऱ्यातच टाका. पण हा मेनू कसा काय डिसाईड झाला? ठरवून, आणि आमचा राहुल बोडस नावाचा मित्र आहे जो सगळं किचन हँडल करतोय. सो आम्ही सगळे बसलो आणि मग काय हवं काय नको कसं करायचं असं सगळं टेस्टिंग केलं, की बाई हे चांगलं वाटतं, हे ठेवूया, हे एवढं नाही छान आहे, हे आपण वजा करूया, किंवा जे काही आहे, किंवा प्राइसिंग कसं असेल, किंवा सगळंच मिळूनच सगळ्यांनी ठरवलं. आणि इथली थाळी स्पेशल आहे, मग ते फिश थाळी, मटन थाळी, चिकन थाळी, क्रॅब थाळी सगळं आहे इथे. आणि नॉर्थ इंडियन फूड पण आहे, कबाब आहे, तंदूर आयटम आहेत, आणि आपलं व्हेजमध्ये पण छान छान व्हरायटीज आहेत, कबाब आहे, थाळी आहे. सो असं परिपूर्ण जेवण आहे इथे. तर आत्ता तो मेनू जो काही तुम्हाला सगळं माहितीच असेल, मला एक सांग, एक पदार्थ असं बोललीस की हा पदार्थ हिच्यासारखा आहे, आणि तू सांग की एक पदार्थ हिच्यासारखा आहे, असा कोणता आहे? स्वभाव लागेल. ही आहे खरवसासारखी, गोड आहे आणि क्यूट आहे दिसायला, असं खरवस दिसतंय छान, तर दिसायला क्यूट आहे. आणि जेवण इनकम्प्लीट असतं स्वीट खाल्ल्याशिवाय, तर ही पण म्हणजे आमचं लाईफ इनकम्प्लीट आहे हिच्याशिवाय. हिचा गोडवा आमच्या आयुष्यात असाच राहू दे. इसका पेमेंट बाद में भेज देना. जीपे. मला पण असं एक्झॅक्ट माहित नाही ऍक्च्युली. असं ते जेव्हा ती आता मला म्हणाली, तर मला ती लगेच डोळ्यासमोर हिच्यासाठी मोदक आला. हा, सो लाईक एक आपलं कवर असतं नाही, ती एक आत कडक, आपलं बाहेर एक असतं जे कोटिंग असतं, आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट मुलायम रसरशीत असं जे पुरण असतं, त्याच्यामुळे ती तशीच आहे. सारण तर ही सारण तशीच आहे. ती मी आईकडे बघितलं चुकल्यावर. सारण तर ती तशीच आहे, की बाहेरून ती खूप जरी अशी स्ट्रिक्ट आणि हे ते जरी दिसली, तरी ती आतून खूपच मऊ आहे मनाने. अशीच रडते. सो मला असं वाटतं, मग खूप कमेंट येतात की ऍड्रेस सांगा आणि नीट सांगा. सो मला आता असं वाटतं की तुम्ही सांगा की तो ऍड्रेस नेमका काय आहे तो. ऍक्च्युली आम्ही टाकलेला आहे ऍड्रेस, पण तरी लेट मी जस्ट एक्सप्लेन. हा मरोळमध्ये आहे, सवाना ॲव्हलॉन सोसायटीच्या खाली, शॉप नंबर 1 and 2, मकवाना रोड, मरोळ ईस्ट, अंधेरी ईस्ट. येस. सो आता बॉस लेडी म्हणल्यावर कसं वाटतंय दोघींना? आय एम व्हेरी एक्सायटेड अँड आय एम व्हेरी स्ट्रेस्ड अँड आय एम व्हेरी म्हटलंय, तर मला असं वाटतंय इथे रोज सकाळ ते रात्र असावं, इतकी मज्जा येते. हो, बिकॉज एक तर दिवस कसा तो कळत नाही, आणि देर इज ऑलवेज समथिंग, इट्स हॅपनिंग अँड हॅपनिंग. आणि देर इज काय म्हणतात, सॉरी मी प्रोडक्शन कॉर्डिनेट होते ना, त्याच्यामुळे सवय आहे. मी क्लायंट माझे सगळे फॉरेनचे होते. इथे कसं होतं की इतकं काम आहे, काही ना काहीतरी घडत राहतं, त्याच्यामुळे वेळ कसा जातो कळत नाही, आणि तरीही काम इनकम्प्लीट वाटतं. त्याच्यानंतर ते झालं की उद्याची तयारी, ह्याचा आजपासूनचा विचार, आणि ते तुम्हाला कंटिन्यू त्याच्यामध्ये बिझी ठेवतं. त्याच्यामुळे उद्या उठण्यासाठी जो एक मोटिवेशन लागतं ते आहे, तर ते असणं गरजेचं आहे एखाद्या माणसाला. जे मोटिवेशन माझ्याकडे आधी नव्हतं आणि ते माझ्याकडे आत्ता आहे. सो आय जस्ट गेट हॅपी जेव्हा मी सकाळी उठते की हा आज मला हे करायचं, हे करायचं. सो
दॅट्स हाऊ द बॉस लेडी फील्स लाईक. सो एक गेम घेऊन आली आहे तुमच्यासाठी. बरोबर उत्तर असेल तर खरवस खायची आणि चुकीचं उत्तर असेल तर मिरची खायची. सुरुवात चुकीचं द्यावं लागेल मला, हे नाही खायचं. मी बरोबर व्यायाम करावा लागेल आणखी एक्स्ट्रा. ऋतुजा सकाळी किती वाजता उठते? शूट असतं तेव्हाच सांग. हा नाही, शूट 9, 8, 8:30, 10, 11. असं काही नाही लवकर पण बघ आता हे मी तेव्हाच सांगते जेव्हा आपण एकत्र राहत होतो. आता तू ठाण्याला जाऊन किती वाजता उठे ह्याचा मला अंदाज अजूनही नाहीये, पण 9 आता 9. मग आता मिरची मिरची खाण्याची वेळ आली इथे. चुकीचं उत्तर दिलं मी ना दिलं. ती उठते 10 वाजता. 10 वाजता उठते. ओके 10 वाजता उठते. नाही म्हणजे इथे ही बहिणीची जी साथ देण्यात आली आहे. अनुजाचा आवडता रंग कोणता? तिचे बदलत असतात पण पर्पल इज हर मेन फेवरेट कलर. तिचा आवडता कलर आहे त्यामुळे मी तिला म्हणजे तिचं डाएट सुरू आहे म्हणून ती सगळी खरवस तिकडेच जाणार आहे. ऋतुजाच्या वॉर्डरोब मध्ये कोणत्या रंगाचे कपडे सगळ्यात जास्त आहेत? काळे. ब्लॅक रंग फेवरेट आहे. मला खूप आवडतं. खूप. हे नाही खायचं का? खायचं नाही. मी खाते, थोडस भूक लागली. मिरची खायचं तुला भूक. बरोबर उत्तर दिलं. हे मी का खाल्लं? तुझं उत्तर होतं. अनुजाचं पहिलं क्रश कोण होतं? शाहिद कपूर. पोस्टर होते आमच्या अजूनही आहेत परळच्या घरातल्या वॉर्डरोब वर असे शाहिदचे पोस्टर आहेत. आणि मी आईला काय म्हणायचे, जिजू आले आपले जिजू. तू खा ना. मी खाल्लं. अनुजाचा कोणता पदार्थ न आवडता आहे? तिला काय नाही आवडत खायला? खूप आहे. तिला बोंबील नाही आवडत. मला बोंबील अशक्य आवडतात. तिला बोंबील नाही आवडत. तिला खेकडे पण फार नाही आवडत. पण असं क्रेविंग अंडी नाही आवडत तिला. सो ऋतुजाच्या पहिल्या कामातून मिळालेली कमाई होती ती किती होती? घे मिरची खा. मला माहितीये मिरची खाय. थोडीशीच खा. काय होते? 750 होतं ना. 750चं पाकिट आलेलं. हिला काय आलेलं पाकिट? नाही 750 रुपये. मिरची खायची आहे. कुठल्या? खाल्ली मी दीदी. ऋतुजाच्या बॅगेत एक वस्तू जी नेहमी तिला असली पाहिजे अशी कोणती आहे? मोबाईल चार्जर. सतत ड्रेन होते माझी बॅटरी. का होते माहित नाही, पण हे पण असतं. काउंटर पण असतं. काउंटर तो काउंटर असतं. ओके. सो खरवस. आता मिरची खाल्ली तर खरवस. घे ग. ऍक्टिंग केली फक्त मिरची खायची, काही खाल्ली नाही. मिळालं बघायचं टोक गेलंय. अनुजाची फसलेली डिश कोणती होती पहिली? खूप काय फसले. हा म्हणजे सगळ्याच फसलेले. डोसे उत्तम करते पण बाकी मी सुगरण नाहीये. खूप फसलेला गोष्ट. चला आता ऋतुजा मिरची खाणार आहे. का बरोबर उत्तर दिलं. म्हटलं ना केक तिचा तो घाणेरडा. ती म्हणाली की तू ठीक आहे. आमच्या मेमरीज वेगळ्याच वाटतं. अच्छा तू मी बनवलेला मगाशच्या किश्यातला केक? ओ मला आठवतच नाही. अनुजाचा आवडता हिरो? शाहिद कपूर. झालं सांगून. ऋतुजाचा आवडता हिरो? सगळ्यांना माहिती. रणबीर कपूर. ऋतुजाचा आवडता को आर्टिस्ट कोणता? सुबोध दादा. आणि खूप आहे त्या. सिद्धू पण आहे. सिद्धू आहे. अंकित आहे. आहेत. पण एकदम असं प्रेम मला आणि कळत नाही. रिस्पेक्ट. हा गेम पूर्णपणे उलटा झाला. तिने बरोबर उत्तर दिलं तर ही खरवस खाते. काही करतोय. सो अनुजा मला एक सांग की अनुजाच्या कॉलेजचा बेस्ट फ्रेंड कोण होतं? शांतनु. कॉलेज मधला? कॉलेज माझ्याकडे प्रचंड बेस्ट फ्रेंड होते. खूप आहे तिचे. माझा प्रॉब्लेम होता. मला कोण बेस्ट फ्रेंड आणि कोण नॉर्मल फ्रेंड हेच कळत नव्हतं. ओके. ऋतुजाच्या शाळेतल्या आवडत्या शिक्षिका कोणत्या होत्या? नाव आठवत? थांब. मोनिका मॅम. मॅथ्स टीचर होतं. मॅथ्स टीचर आमच्या. मोनिका सूद. मोनिका मॅम आय लव्ह यू. त्यांच्यावर मॅथ्स कोण नाही शिकू शकत. मला एक सांगा की कॉलेज मधला पहिला क्रश असा कोणत्या इयरला होता? तू तिचा सांग, तू हिचा सांग.
क्रश क्रश असं Crush कोणी नव्हतं नव्हतं असं. आमचं. तिचं क्रश शाहिद, माझं रणबीर, बास. असं क्रश नाही, असं कोण एखादा मुलगा असं करत नाही फार असं. नाही. सो हा गेम कशा पद्धतीने खेळला गेला ते तुम्ही पाहिलं. सो आता जाता दोघींनी एकमेकांना खरवस तर भरवा आणि एक एक मिरची भरूनच टाका आता. मिरचीने खरवस भरवते हो. तुला. एक वेगळंच. चुकतंय काय ते. आता नाही बोललीस होणार. तर नाही होणार, आता तर बघच तू. प्लीज हो ना. नाही होणार. अरे यार. सरफेस फरक पडतोय. सो आम्ही तुमच्यासाठी एक खास गिफ्ट आणलंय. ते पण यावर थोडंसं तुम्हाला काम करायचं, कारण ह्यावर तुम्हाला बहिणींसाठी एकमेकींसाठी काहीतरी लिहायचं. हो, नाही. हा जो आहे माझा. पहिला लेटर काय आहे? तू हो. यार असं नको करू. प्रिय अनुली, तू माझी फक्त बहीण नाहीस, तर मैत्रीण, मुलगी आणि आता बिझनेस पार्टनर सुद्धा आहेस. लव्ह यू खूप. प्रिय दिदीस, मला तू माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ दिलीस आणि तुझ्या मायेचा हात नेहमी माझ्या डोक्यावर ठेवलास. असंच तू माझ्याबरोबर आयुष्यभर राहावंस हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आय लव्ह यू खूप. तो ही तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि तुमचं हे टॉम अँड जेरीचं जे नातं आहे ते असंच राहू दे. अशाच प्रेम करत राहा आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या या बिझनेससाठी. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.